समीरने त्या वेड्या व्यक्तीला बघितले. त्याच्याबद्दल एवढं सगळं ऐकून त्याला राहवलं नाही, म्हणून तो त्याच्या दिशेने चालू लागला व त्याला निरखून बघू लागला. तो वेडा रस्त्यावर खडूने काहीतरी लिहित होता. समीर त्याच्याजवळ येऊन पोहोचला. त्याने त्या रस्त्यावर लिहिलेले वाक्य वाचले तसा तो चक्रावला. त्याला स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. त्याच्या पायाखालची जमीन सरकली होती, कारण त्या रस्त्यावर त्या वेड्याने लिहिले होते, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मीरा. यावेळी समीरच्या आयुष्यात नशिबाने नवीन धक्का दिला होता. त्याला समजतच नव्हते काय करावे आणि काय नाही. आता तर त्या वेड्याबद्दल जाणण्याची उत्सुकता नव्हती, पण गरज जास्त वाटू लागली होती. त्या वेड्याला त्यांनी विचारले, तू काय लिहितो इथे? तेव्हा त्या वेड्याने काहीच उत्तर दिले नाही. फक्त त्याच्या चेहऱ्यावर एक गोड हसू होतं, पण त्याचे ते हसू समीरला जास्त त्रास देत होतं. समीरला समजायला वेळ नाही लागला की मीरावर काळा जादू करणारा अजून दुसरा तिसरा कोण नसून हाच वेडा होता. पण हा मुलगा वेडा झाला तरी कसा? त्याची अवस्था अशी का झाली? मीरा 4 वर्षापासून अशी का वागते? तिचा माझ्यासोबत लग्न झाल्यानंतर सुद्धा ती का खुश नाही? असे खूप सारे प्रश्न समीरला पडले होते. समीरला भूतकाळावर विश्वास नव्हता. त्याला लग्न करताना देखील मीराचा भूतकाळ जाणण्याचे महत्त्वाचे वाटले नव्हते. या उलट त्याचा वर्तमान व भविष्य काळावर विश्वास होता. मात्र आज त्याला मीरा व या वेड्याच्या भूतकाळ जाणण्याची गरज भासू लागली होती. त्याने जवळपास असलेल्या दुकान मालकांना विचारले, पण त्याला हवी तशी माहिती मिळाली नाही. शेवटी तो जवळच असलेल्या अभिनव कॉलेजच्या समोरील चहाच्या टपरीजवळ पोहोचला. तेथे त्याने त्या वेड्याबद्दल विचारपूस केली. तेव्हा त्या चहावाल्याने सांगितले की त्या वेड्याचं नाव गौरव आहे. हा एक अनाथ मुलगा असल्याने त्याच्याबद्दल आम्हाला जास्त काही माहिती नाही, पण तो समोर असलेल्या अभिनव कॉलेजमधून शिक्षण घेत होता आणि त्यांच्या मित्रासोबत तो इथे चहा पिण्यासाठी रोज यायचा. त्यामध्ये 3 मुलं आणि 1 मुलगी होती. समीर काय सुचलं काय माहिती, त्याने लगेच मीराचा फोटो त्याला दाखवला व म्हणाला, ती मुलगी ही तर नाही? तेव्हा तो फोटो बघून चहावाला म्हणाला की मीरा गौरवची प्रेयसी. आणि लगेच चहावाला म्हणाला, पण तुम्ही कोण? मी मीराचा पती. या वेड्याबद्दल आणखी काही जाणायला मिळेल का? हे ऐकून मात्र तो चहावाला थोडा चपचपला. मला जेवढं माहिती होतं तेवढं मी सांगितलं. याच्या व्यतिरिक्त मला अजून काहीच माहिती नाही. पण यांच्यासोबत एक मित्र असायचा, त्याचा नंबर बहुतेक असेल माझ्याजवळ. त्या चहावाल्याने आपल्या जुन्या उधारीच्या वहीत मधून शोधून त्यांच्या मित्राचा एक नंबर दिला व म्हणाला, हे त्या 4 मित्रांपैकी हा एक उधारी घेऊन मुलं फरार होतात म्हणून त्याचे किमान नंबर तरी आम्ही घेतो. तेथे लटकवलेल्या पाटीजवळ हात दाखवतो चहावाला म्हणाला. त्या चहाच्या टपरीवरील पाटीवर असे लिहिले होते की उधारी एक जादू आहे, मी देणार आणि तुम्ही गायब होणार. समीरने जवळ असलेले 100 रुपये चहावाल्याला दिले व आभार व्यक्त करून तिकडून निघाला. समीरने दिलेला नंबर आपल्या मोबाईलवर डायल केला व डायरेक्ट करतात ट्रूकॉलरचे पॉपअप आले. संतोष चव्हाण. फोनची रिंग वाजत होती व समोरून फोन उचलला गेला. समोरून कोणीतरी महिला बोलत होती. मी लगेच विचारले, संतोष चव्हाण आहे का? मी त्यांचा मित्र बोलतोय समीर. यावरून समोरून उत्तर आले, हो हा संतोषचा नंबर आहे. तो बेडरेस्टवर आहे. कालच त्याला डिस्चार्ज मिळाला. हे ऐकून समीरला जरा धक्काच बसला. त्याने विचारलं, काय झालं होतं समीरला? त्याच्या आई म्हणाली, पॅरालिसिस अटॅक आला होता. त्याला तो मित्र आहेस ना, त्याचा तुला माहिती नाही का? या संधीचा वापर करण्यासाठी समीरने विचारले, तुमचा पत्ता मिळेल का मला? संतोषला बघायचं आहे. त्यावर त्याच्या आईने पत्ता दिला व समीरने पत्ता विचारत समीर संतोषच्या घरी निघाला. संतोषच्या घरी समीर पोहोचला. संतोषच्या आईने दरवाजा उघडला व विचारले, तुम्ही कोण? थोडा वेळ अगोदर फोनवर बोलणं झालं होतं. मी संतोषला बघण्यासाठी आलो आहे. एवढं बोलून बस स्थानकाजवळून घेतलेले 1 किलो सफरचंद देताना समीर म्हणाला, संतोष आतल्या खोलीत आहे.
आतल्या खोलीकडे हात दाखवत त्याची आई म्हणाली. मी आता संतोषच्या बेडरूमच्या दिशेने जाऊ लागलो होतो. संतोष एका बेडवर झोपला होता. त्याचे अर्धे शरीर निकामी झाले होते. मला बघता त्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता. त्याने मला विचारले. मी नाही ओळखले तुम्हाला. कोण आपण? मी समीर, मीराचा पती. गौरव व मीराबद्दल जाणून घ्यायचं होतं. मला माहिती आहे की ही वेळ बरोबर नाही आहे हे सर्व विचारण्यासाठी, पण 4 वर्षापासून मी ज्या अवस्थेमध्ये जगतोय तुम्हाला नाही सांगता येणार. आपली बायको आपली असूनसुद्धा जेव्हा आपली नसते तेव्हा तुम्हाला कसं समजावू? तुम्ही माझी अवस्था नाही समजू शकणार. 4 वर्षापासून मी तिला तिच्या दुःखाचे कारण विचारलं, पण ती नेहमी हेच सांगत राहिली की मी खुश आहे. पण तिच्या चेहऱ्यावर मला कधीच नाही वाटलं की ती खुश आहे जशी ती आधी खुश होती. सांग ना संतोष, असं काय झालं होतं की गौरव वेडा झाला? मीरा जिवंत असूनसुद्धा एखाद्या भावना नसलेल्या प्रेताप्रमाणे जगते. यावर संतोष जरा गहिवरला. मलासुद्धा माझं मन हलकं करायचं होतं. खूप काही बोलायचं होतं, पण कोणाला बोलू, कसं बोलू नाही समजत नव्हतं. बरं झालं तुम्ही आलात. मी सर्व सांगतो तुम्हाला. आज जी माझी अवस्था झाली आहे यासाठी मीच कारणीभूत आहे म्हणतात ना. आपण केलेल्या चुकांची शिक्षा आपल्याला या जन्मात मिळते आणि मला माझी शिक्षा मिळाली आहे असं वाटतं. 4 वर्षापूर्वी मीरा व गौरव यांचे एकमेकावर जीवापाड प्रेम होतं. मी गौरवचा सर्वात जवळचा मित्र. पण एके दिवशी मी मीराच्या घरी गेलो होतो तेव्हा मी मीराच्या वडिलांना सांगितलं, मी मीराचा मित्र आहे. तुम्हाला मीराच्या वागण्यावरून शंका आलीच असेल की मीराचे कोणावर तरी प्रेम आहे. दुसरा तिसरा कोणी नसून माझाच मित्र गौरव. मुळात तो एक अनाथ मुलगा आहे. गौरवने एका बंगाली बाबाच्या मदतीने तिच्यावर काळा जादू केला. मीराचे गौरववर प्रेम नाही. बंगाली बाबाच्या काळ्या जादूमुळे मीरा गौरवच्या प्रेमात पडली असावी. हे खूप चुकीचं आहे व मला तिची काळजीसुद्धा वाटत होती. तिच्या जागी जर माझी बहीण असती तर माझी काय अवस्था झाली असती हे मी जाणतो. हा खूपच वेगळा प्रकार वाटला. खरं प्रेम असतं तर मला तेवढा वाईट वाटलं नसतं. पण गौरव तुमच्या मुलीवर नाही, तुमच्या संपत्तीवर प्रेम आहे. म्हणून मी तुम्हाला हे सर्व सांगतोय. जमेल तेवढा गौरवला दूर ठेवा मीरापासून. या सर्व गोष्टी तिच्या वडिलांनी फक्त ऐकल्याच नाही तर या उलट माझ्या या गोष्टीवर डोळे बंद करून विश्वाससुद्धा ठेवला. कारण प्रत्येक वडिलांना हेच वाटलं असतं, आपलं रक्त खूप शुद्ध आहे आणि शेवटी गौरव होता अनाथ. कोणाचा रक्त, कोणाचा वंश, कोणत्या धर्माचा, त्यात त्याचं संपत्तीवर प्रेम. म्हणून तिच्या वडिलांनी तिला काही विचारण्याआधी तिचा मोबाईल घेतला व लग्नासाठी स्थळ शोधू लागले. व तुमच्या लग्नाच्या एका दिवसाआधी मीरा गौरवला भेटायला आली होती. पण जर गौरव मीराच्या वडिलांची भेट झाली असती तर माझं सर्व गोष्टी खोट्या ठरल्या असत्या. म्हणून मी तिच्या वडिलांसोबत मिळून गौरवला बस स्थानकाजवळ येण्यासाठी रोखण्यासाठी काही गुंड पाठवले होते. मी त्या गुंडांना फक्त रोखण्यासाठी सांगितले होते. पण गौरवच्या सिद्धार्थनगरला जाण्याच्या झटापटीत त्या गुंडांसोबत त्यांची हातापायी झाली व त्या मारामारीत गौरवच्या डोक्याला जोरदार मार बसला व तो वेडा झाला. त्याला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले, पण तिथूनही तो पळून आला. त्याचं 1 महिन्यानंतर काही समाजसेवकाने त्याला पुन्हा वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले, पण तेथे तो श्वास बंद करून स्वतःला मारायचा प्रयत्न करू लागला होता. डॉक्टरांच्या मते तो 1 महिना सिद्धार्थनगरमध्ये व्यवस्थित राहिला, पण सिद्धार्थनगरमधून बाहेर काढताच स्वतःचा श्वास बंद करून ठेवू लागला. गौरव शिक्षित होता, पण वेडा झाला होता. तो रस्त्यावर पडू नये काहीतरी सतत लिहायचा. आपल्या प्रेमाच्या आठवणी, आपल्या जुन्या गोष्टी, मीरासाठी बघत असलेली वाट सर्वच. त्याच्या आधारावर लोकांनासुद्धा कळलं की हा प्रेम वेडा त्याच्या प्रेयसीची वाट बघत आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की जर ती मुलगी याला भेटायला आली तर हा पुन्हा ठीक होऊ शकतो. यामुळे त्याला सिद्धार्थनगरमध्ये ठेवायचे. त्या समाजसेवकाने ठरवले व अजून गौरव मीराची वाट बघतोय. 2 वर्षानंतर मला माझी चूक कळल्यानंतर मी मीराला भेटण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण तिचं लग्न तुमच्यासोबत झालं होतं
आणि काही महिन्यांनी माझी ही अवस्था झाली. मला माझ्या चुकीची शिक्षा मिळाली असंच मला वाटतं. हे सर्व ऐकून समीरला नवीन धक्का बसला होता. अशा प्रकारच्या कथा त्याने सिनेमात वा एखाद्या कथेतच वाचले होते. त्याने मीराच्या वाढदिवसाची खूप स्वप्न रंगवली होते. तिला तो एक सरप्राईज देणार होता. पण आज त्यालाच नियतीने एवढा मोठा सरप्राईज दिला होता. त्याला संतोषचा राग येऊ लागला होता. पण त्याला नशिबाने शिक्षा दिली होती. पण त्याच्यासमोर आता एकच प्रश्न होता. संतोषने असं का केलं? तू का केलंस असं? तुझ्या अशा वागण्यामुळे 3 जणांचं आयुष्य खराब केलंस तू. समीरने संतापानं त्याला विचारले. 3 नाही 4. 4 कसे काय? चौथी व्यक्ती कोण? अर्जुन कुलकर्णी. आता हा कोण? अर्जुनशी याचा काय संबंध? समीर आता गोंधळला होता. अर्जुन कुलकर्णी माझा लहानपणीचा मित्र. पहिलीपासून ते कॉमर्सच्या 3ऱ्या सेमिस्टरपर्यंत आम्ही सोबतच होतो. शांत, अभ्यासू, कोणाचाही मदत करण्यासाठी नेहमी पुढे असणारा. पण एका बाबतीत मात्र तो कच्चा होता. तो म्हणजे मुलींशी बोलण्याच्या बाबतीत. MCOMच्या पहिल्या दिवसापासून त्याला एक मुलगी आवडू लागली होती. आजपर्यंत कधी कोणतीच मुलगी त्याला आवडली नव्हती. म्हणून मी त्याची मदत करायचे ठरवले. 1 वर्ष होत आला होता. पण तो आपल्या मनातली गोष्ट तिला सांगू शकला नव्हता. कारण ती मुलगी मीरा होती. कॉलेजमध्ये प्रत्येकालाच आवडणारी अशी ती मुलगी. 1 वर्ष झाला. पण अर्जुन स्वतःच्या मनातली गोष्ट तिला सांगू शकला नाही. अर्जुन तिला लपून छपून तर कधी एकटक नजरेने नजर मिळवून बघू लागला होता. त्याला नेहमी वाटे मंद वाऱ्याच्या झोक्याने डोलणाऱ्या त्याच्या रेशमी केसांची क्षणभर आनंदाने खेळावं. आयुष्यभर तिच्या सहवासात राहावं. जगातील सारं सुख एकवटून तिच्या ओंजळीत द्यावं. शेवटी त्याला राहावलं नाही. त्याने ठरवलं तिला एक पत्र लिहायचं. पत्राद्वारे आपल्या मनातली गोष्ट तिला पटवून द्यायची. म्हणून आठवड्यापासून तो पत्र लिहू लागला होता. कॉलेजमध्ये गौरवपेक्षा छान कविता कोणीच लिहत नव्हता. म्हणून गौरवकडून एक छान अशी कविता लिहून घेतली होती. SMSच्या जगात मी तुला पत्र लिहितोय. हा वेडेपणाच वाटेल तुला. मात्र माझ्या प्रेमात किती वेडा झालोय ते पटवून देण्यासाठी पत्र लिहिणे हेच बरोबर वाटले मला. म्हणून हा प्रयत्न करतोय. पहिल्यांदा तुला मंदिराजवळून तुला जाताना पाहिले. निळ्या ड्रेसमध्ये तुला पाहतच हरवून गेलो. तेव्हापासूनच ठरवलं की जगातील सारं सुख एकवटून तुला द्यावे. तुझ्या हसण्याचे नेहमी मीच कारण व्हावे. त्याच मंदिरात जेव्हा भटजींनी माझा हात पाहिला होता तेव्हा त्याने सांगितले की तुझे लग्न M नावाच्या मुलीशी होईल. आणि पहिल्यांदा मला भटजीवर विश्वास बसला होता. पावसाळ्यात जेव्हा जेव्हा तू दिसलीस तेव्हा तेव्हा पाऊस मला भिजू लागला. जेव्हा तू हसतेस तेव्हा आयुष्यभर तुला असंच बघत बसावं असं वाटतं. जेव्हा जेव्हा मी श्वास घेतो मला तुझीच आठवण येते. डोळे मिटून जेव्हा एखादा थंडगार वारा मला स्पर्श करतो तेव्हा तू स्पर्श करून गेली असं वाटतं. तू विचार करत असशील की किती लहान पत्र लिहिले. पण हेच पत्र लिहिण्यासाठी मला आठवडाभर झोप नाही लागली. खूप काही लिहितोय. खूपच काही मागतोय. एक दिवस माझी होशील याच आशेवर जगतोय. पत्रावर काही अक्षरे पाण्याचे थेंब पडल्याने पुसले गेले आहे. हे पाणी नाही माझे अश्रू आहे. तू माझ्या प्रेमाला नकार देशील तर काय होईल या कल्पनेमुळे अश्रू आले होते. माझं काही चुकलं असेल तर माफ कर मला. नेहमी स्वतःची काळजी घेत राहा कारण माझा जीव तुझ्यात गुंतला आहे. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तुला काळजी घ्यायला सांगत आहे. तुला पाहताच प्रेम नजरेस यावे. विसरलेले क्षण पुन्हा आठवावे. दुःख लपून थोडंसं हसावे. डोळ्यातले पाणी डोळ्यातच साठवावे. मनातल्या विचारांचा पत्र लिहावे. पत्र लिहून तुला पाठवावे. पाठवून तुला वाचताना बघावे. बघून तुझ्या हास्य मनात साठवावे. पुन्हा सर्वत्र तूच तू दिसावे. पुन्हा मी प्रेमात फसावे. सर्व खोट्या स्वप्नासारखे भासावे. मी पुन्हा गालातल्या गालात हसावे आणि पुन्हा मी गालातल्या गालात हसावे. अर्जुनने हे पत्र आपल्याजवळ खूप दिवस ठेवले. मी त्याच्या बॅगेमध्ये पाहिलं तर मला त्याच्या बॅगेमध्ये हे पत्र मिळालं. मी त्याला चिडवत होतो. डरपोक. पण तेवढ्यात गौरव तेथे आला. त्यांनी आम्हाला विचारले
काय रे, मी दिलेली कविता पोहोचली का मीराजवळ? एवढं बोलून माझ्या हातून ते पत्र हिसकावून घेऊन तो पळाला. आम्ही त्याचा पाठलाग करत होतो, पण तो पुढे पुढे धावतच होता. अधूनमधून मागे बघून तो पुढे धावत असल्याने त्याचा धक्का एका मुलीला लागला व ते पत्र खाली पडले व त्या मुलीने ते पत्र उचलले. पण गौरव पुढे धावतच होता. त्याने त्या मुलीला इशाऱ्याने सांगितले की ते पत्र मीराला दे असं. ती मुलगी मीराची चांगली मैत्रीण होती. मला व अर्जुनला कळलेच नाही की गौरवने केव्हा ते पत्र दिलं. त्याच्याजवळ पोहोचलो तेव्हा तो म्हणाला, पत्र माझ्याकडे नाही, पण जिच्याजवळ पोहोचायचं होतं तिथे पोहोचलं. मी व गौरव एकमेकांना टाळी देत हसत होतो. मात्र अर्जुनच्या चेहऱ्यावर 12 वाजले होते. सर्वांना समजले होते की ते पत्र मीराला मिळाले आहे, पण तिची काहीच प्रतिक्रिया नव्हती. व एका आठवड्यानंतर मीरा आमच्यासोबत राहू लागली होती. आमच्या ग्रुपचा एक भाग झाली होती. रोज कॉलेजजवळील चहावाल्याकडे चहासाठी थांबू लागलो होतो. तिला बस स्थानकाजवळ सोडायला जाऊ लागलो होतो. एकाच ग्रुपमध्ये सोबत असून सुद्धा आता अर्जुनला तिला पत्राचे उत्तर विचारायचे धाडस झाले नाही. तिच्यासोबत वेळ घालवायला मिळतो यातच तो आनंदी होता. त्याला नेहमी वाटत होतं की तिला सांगून टाकावं मनातलं, पण मैत्री पण गमावून बसण्याची भीती त्याला जास्त होती. आम्हा दोघांना हेच वाटत होतं की त्या पत्रामुळे मीरा आमच्या ग्रुपमध्ये सामील झाली होती, पण कारण काही वेगळंच होतं. ते कारण आम्हाला एका महिन्यानंतर समजलं. जेव्हा एक चित्रपट बघण्यासाठी मी आणि अर्जुन गेलो होतो, तेव्हा मी त्याच चित्रपट बघताना माझी नजर चित्रपटगृहात असलेल्या गौरव व मीरावर गेली. मी ही गोष्ट अर्जुनला सांगायची न सांगायची ठरवली, पण नशिबात काही वेगळंच लिहिलं होतं. अर्जुनने दोघांना सोबत व त्याचे अश्रू थांबतच नव्हते. त्याला मीराला दुसऱ्याची झाली याचं दुःख नव्हतं, तर आपल्याच मित्राने तिला त्याच्याहून दूर केलं होतं. त्या गोष्टीमुळे तो तुटला होता. त्याने कोणालाच काहीच न सांगताच कॉलेज सोडून दिलं. दुसऱ्या दिवसापासून तो कोणाला दिसला नाही. एका महिन्यानंतर मला एक फोन आला आणि त्या कॉलमुळे माझं आयुष्य संपलं होतं. कारण लहानपणापासून ज्या व्यक्तीवर मी सर्वात जास्त प्रेम केलं होतं असा माझा मित्र आज या जगातच नव्हता. त्याने या जगाला कंटाळून झोपेच्या गोळ्यांचा ओव्हरडोस घेऊन स्वतःला आयुष्यभरासाठी झोपवलं होतं. मला राहावलं नाही. व शेवटी अर्जुनच्या बदल्यापोटी मी हे सर्व केलं. समीरला अजून समजत नव्हतं की पत्र तर अर्जुनने लिहिलं, मग अंकिताचे प्रेम गौरववर कसं ते मलाही माहिती नाही. ते तुम्हाला मीरा किंवा गौरवच सांगू शकतो. पण एक माहिती आहे, गौरवचा मीरावर जीवापाड प्रेम आहे. कारण वेड्या झाल्यानंतर सुद्धा आजही सिद्धार्थनगर बस स्थानकाजवळ तो तिचीच वाट बघत आहे. समीरने संतोषचा निरोप घेतला व तिथून बस स्थानकाजवळ आला. त्याला सर्व समजलं होतं, मात्र एक प्रश्न अजूनही त्याला समजला नव्हता. गौरव तर त्याचं उत्तर देऊ शकत नव्हता. फक्त आता मीरा या प्रश्नांची उत्तरे देऊ शकत होती. म्हणून त्याने मीराला विचारायचं ठरवलं. बस पकडून समीर घरी आला होता. सतत गौरवविषयी त्याच्या डोक्यात विचारचक्र घालू लागले असल्याने तो मीरासाठी आणलेले गिफ्ट बसमध्येच विसरला होता. मीरासाठी आणलेलं गिफ्ट बसमध्येच विसरल्याने त्याला नवीन प्रश्न पडला होता की आता मीराला गिफ्टमध्ये काय द्यायचं. तेवढ्यात मीरा समोरून पाणी घेऊन आली व म्हणाली, सकाळपासून बाहेर होतात, थकलात असाल, जरा आराम करा आता. असं म्हणत हातातला ग्लास समीरला दिला. पाणी पीत समीर मीराला दबकत विचारू लागला, तुम्ही गौरव याला ओळखता? या प्रश्नाने मीराच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता. तिला समजत नव्हतं की काय सांगावं, म्हणून तिने समीरलाच प्रश्न विचारणं सोपं समजलं. आज 4 वर्षे झाली आपल्या लग्नाला. तुम्ही आज का गौरवबद्दल विचारत आहात? समीरला मीराचा भूतकाळ लवकरात लवकर जाणण्याचे होते. त्याच्या सहनशक्तीचा अंत झाला होता, म्हणून त्याने मीराला सांगितले, आज तुझा मित्र संतोष भेटला होता. त्याने तुझ्या आणि गौरवच्या प्रेमाविषयी सांगितलं. ते खरं आहे का? मीरा म्हणाली, तसंही माझं लग्न तुमच्याशी झालं आहे आणि त्याचं नावसुद्धा ऐकायचं नाही आहे मला. तो मेला आहे माझ्यासाठी. समीरला हे सर्व ऐकून धक्का बसला.
त्याने विचारलं, एवढं प्रेम करूनसुद्धा तुझ्यासाठी मेला? जर तुझ्यासाठी तो मेला असेल तर का बरं तुझ्या चेहऱ्यावर आधीसारखं हास्य नाही? का तू अजून त्याच्या विचारातून बाहेर नाही पडली? 4 वर्षे झाली लग्नाला, का बरं एकदाही मला प्रेमाने मिठी मारली नाही? माझ्या खूप प्रश्नांची उत्तरे तुझ्या आणि गौरवच्या प्रेमातून मिळणार आहेत. माझं काही चुकलं असेल तर माफ कर. मी पहिल्यांदा तुझ्याशी असं उद्धट वागतोय. पण हात जोडून विनंती करतोय की सांग मला, असं काय झालं होतं? अजून नाही राहावत असं? सर्व जवळ असून काहीच नसल्यासारखं अजून नाही जगता येत मला? समीर 4 वर्षात पहिल्यांदा तिच्यावर चिडला होता. त्याने कधीच तिच्याकडे कोणतीच मागणी ठेवली नव्हती. 4 वर्षात त्यांना मूल नव्हतं. लोक समीरला बरं वाईट बोलू लागले होते. मात्र मीराच्या प्रेमापोटी तो कधीच काहीच बोलला नाही. आणि आज हे सर्व ऐकून मीराला खूप वाईट वाटत होतं. या सर्व गोष्टींना ती जबाबदार होती. कारण लग्न होऊनसुद्धा ती गौरवला विसरू शकत नव्हती. मीराने आपली मान खाली घातली व तिच्या पहिल्या प्रेमाबद्दल सांगू लागली होती. अभिनव कॉलेज घराजवळ असल्याने MCOMसुद्धा तिथूनच करायचे ठरवले. घरातून वेळेवर कॉलेजमध्ये जायचं व कॉलेजनंतर वेळेवर घरी यायचं. त्यात वडील मुख्याध्यापकांचे चांगले मित्र असल्याने मी BCOMपर्यंत कधी प्रेमात पडायचा विचारसुद्धा केला नाही. मुळात मला प्रेमात पडण्यायोग्य मुलगाच मिळाला नाही. MCOMचे शिक्षण सुरू झाले. वडिलांचे मुख्याध्यापक मित्रसुद्धा आता रिटायर झाले होते व एवढ्या वर्षापासून कोणत्याच मुलासोबत जास्त बोलणं नसल्याने आई-वडिलांचा माझ्यावर पूर्ण विश्वास बसल्याने मैत्रिणीच्या नावाचा वापर करून कधी अर्धा ते कधी 1 तास उशिरा घरी जाण्याचा परवानगीसुद्धा मिळाली होती. सर्व खूप छान चाललं होतं. मला प्रेमात काही रस नव्हता. मुळात मला प्रेमाचा अर्थच माहिती नव्हता. माझ्या मते मुलींसाठी प्रेम म्हणजे फक्त एक आकर्षण व मुलांसाठी प्रेम म्हणजे फक्त टाइमपास, हीच माझी समज होती. म्हणून मला येणाऱ्या प्रत्येक एका प्रपोजला मी नकार दिले. तसेही जर खरं प्रेम झालं तरी माझे वडील माझे लग्न इतर जातीच्या किंवा कोणत्याही मुलाशी करून देणार नाही ते माहिती होतं. म्हणतात ना, आपण विचार करतो तसं कधीच घडत नाही. पहिल्या सेमिस्टरचा परीक्षेचा वेळापत्रक बोर्डवर लावला होता. तोच बघण्यासाठी मी बोर्डजवळ गेले होते. वेळापत्रकच्या बाजूला काही दिवसांपूर्वी झालेल्या कवितांच्या स्पर्धेतील काही कविता लावल्या होत्या. मला कविता कधीच आवडल्या नव्हत्या. पण काय माहिती कसं ती कविता कुठेतरी मनात घर करून गेली. ही कविता जणू माझ्यासाठी लिहिली आहे असं मनात कुठेतरी वाटत होतं. ती कविता मला आजही आठवते. कित्येकांना तू नाही म्हणालीस आणि पुढेही नाही म्हणशील. जेव्हा कधी एकटी पडशील माझी आठवण नक्की काढशील. प्रेम खूप पवित्र अनुभव आहे. या अनुभवाला नेहमी तू झुरशील. प्रेम शोधून थकलेल्या मनाला आयुष्यभर कसे सांभाळशील? आयुष्यात एकदा तरी माझी ही कविता आठवशील. तेव्हा ही कविता वाचू नकोस, शब्दात माझ्या हरवशील. प्रत्येकाला नाही म्हणता म्हणता मग प्रेमात माझ्या पडशील. तू प्रेमात माझ्या पडशील. त्या कवितेच्या शेवटी एक नाव होतं, ते म्हणजे गौरव. मला त्याच्या आणखीन कविता वाचायची इच्छा झाली, पण कुठेच त्याच्या कविता नव्हत्या. तेव्हा खूप शोधण्यावर फेसबुकवर त्याच्या कविता मिळाल्या. तो दर एका आठवड्याला एक कविता पोस्ट करायचा. हळूहळू मला याची सवय होऊ लागली. मला असं वाटत होतं तो फक्त माझ्यासाठीच कविता लिहितोय. कविता आवडता आवडता कधी त्या कवितेमध्ये रमले मलाच कळलं नाही व शेवटी मी त्याच्या कविताच्या प्रेमातच पडले. त्याच्या कवितेच्या जगात वावरताना 1 वर्ष कधी निघून गेला कळलंच नाही. एके दिवशी सानिका माझ्याकडे एक पत्र घेऊन आली होती. तिने सांगितलं, गौरवने हे पत्र तुला द्यायला सांगितलं आहे. हे ऐकून मला माझ्या कानावर विश्वास बसत नव्हता. मी वेळ न घालवता ते पत्र वाचू लागले. मला पण त्याच्या पत्राचे उत्तर द्यायचे होते, पण मला पत्र कविता लिहिता येत नव्हतं. 2 दिवस असेच गेले. ना तो पत्राचे उत्तर मागायला आला
आणि म्हणा मी त्याला पत्राचे उत्तर दिले. तिसऱ्या दिवशी मी सानिकाच्या घरी गेले होते. स्वतःच्या घरी परतत असताना उशीर झाला होता. मी माझ्या स्कूटीवरून घरी जात होते. थेंब थेंब पाऊस पडू लागला होता. हवामानात अचानक बदल होऊ लागले. वातावरणात गारवा वाढू लागला होता. पाऊस वाढण्याआधी घरी पोहोचायचे होते म्हणून मी गाडीचा वेग वाढवला. मी वेग वाढवला होता तोवर पावसाची गतीही वाढली. थेंब थेंब पडणाऱ्या पावसाचे रूपांतर आता धोधो कोसळणाऱ्या पावसामध्ये झाले होते. माझे कपडे अर्धे ओले झाले होते. मला पूर्ण भिजून घरी जायचं नव्हतं. एवढ्यात मला एका झाडाखाली भुट्टावाला दिसला. त्याने आपल्या गाड्याच्या बाजूला छप्पर लावलं होतं. लिंबू पिळून मिरची मसाला लावलेल्या त्या मक्याच्या कणसांना बघून तोंडाला पाणी सुटलं होतं. म्हणून मी गाडी त्याच झाडाखाली लावली. मका घेण्यासाठी मी बॅगमध्ये हात टाकला तर माझे पाकीट बॅगेत नव्हते. मला नंतर लक्षात आलं की बॅग बदलताना पाकीट घरीच राहिलं होतं. माझ्या पॅन्टच्या खिशात 10 रुपये होते, पण मक्का 20 रुपयाचा होता. काकांना अर्धा मका तर मागू शकत नव्हते. म्हणूनच तशीच पावसाच्या थेंबा न बघत उभी होती. मला थांबवून काही सेकंद झाले होते. तेवढ्यात बाईकवर गौरव हे आज मक्यावाल्याकडे येऊ लागला होता. त्याला माझ्या दिशेने येताना बघून मनाची धडधड वाढली होती. एवढा सुंदर तो फेसबुकमधील फोटोमध्ये दिसत होता तेवढा सुंदर तो प्रत्यक्षात दिसत होता. तो माझ्याच बाजूला उभा राहिला. मला त्याच्याशी बोलावं असं वाटत होतं. त्याच्या पत्राचं उत्तर द्यायचं होतं. मला त्याच्या कवितेची प्रशंसा करायची होती. पण तो माझ्याकडे बघतसुद्धा नव्हता. मला भुट्टा घेण्यासाठी 10 रुपये कमी पडत होते म्हणून बोलायची सुरुवात म्हणून मी त्याला बोलले, गौरव तुझ्याकडे 10 रुपये आहेत का? कॉलेजमध्ये देते तुला. काय आहे ना माझे पाकीट मी घरीच विसरले आणि मला भुट्टा खायचे खूप मन झालं आहे. मला बघून त्याच्या चेहऱ्यावर वेगळाच भाव होता. मीरा तू इथे? खरंच मी तुला बघितलं नाही. बरं 1 मिनिट थांब आलोच. असं बोलून तो काकाजवळून 2 मके घेऊन आला व एक मला दिला. मीरा तुझी कविता छान होती. मला आवडली. गौरव कोणती कविता? मीरा ती जी तू पत्रात लिहिली होतीस. गौरव तुला कसं माहिती ती कविता मी लिहिली आहे असं? मीरा अरे असं काय म्हणतोय? पत्र तू दिलं तर कविता पण तूच लिहिली असेल ना? गौरव कोणता पत्र? मी नाही दिलं कोणता पत्र. मीरा अरे तेच पत्र जे तू सानिकाजवळ दिलं होतंस. मीरा आता पूर्णपणे गोंधळून गेली होती. गौरव 1 मिनिट काहीतरी गैरसमज होत आहे. ते पत्र मी नाही लिहिलं. ते पत्र अर्जुनने तुझ्यासाठी लिहिलं होतं. मीरा पत्र तू लिहिलं नाहीस म्हणजे तू प्रेम नाही करत. मला वाटलं तू सर्व कविता मला उद्देशून लिहित आहेस. मला वाटलं तुझं माझ्यावर प्रेम आहे. सकाळपर्यंत खूप खूप खुश होते मी, कारण मी तुझ्या कवितांच्या प्रेमात पडले होते आणि पत्रामुळे मला कळू लागलं की तू माझ्यासाठीच कविता लिहितो आहेस. पण माझं चुकलं. गौरव अख्खा कॉलेज तुझ्या प्रेमात पडले. माझ्या प्रेम करण्या व न करण्याने काय फरक पडतो? प्रेमात असलो तरी तुला सांगावंसं वाटलं नसतं, कारण अर्जुनचे प्रेम आहे तुझ्यावर आणि मी अर्जुनला दगा नाही देऊ शकत. मीरा मी अर्जुनला 1 वर्षापासून बघते. 1 वर्षात तुम्हाला हे सुद्धा सांगू शकला नाही की त्याचं प्रेम आहे माझ्यावर. जरी सांगितलं असतं तर मी नकारच दिला असता, कारण माझ्या मनात फक्त तूच आहेस. सर्व मुलांच्या प्रेमाला नकार फक्त तुझ्याचमुळे दिला आहे. गौरव प्रेम तर माझंही आहे, पण नाही होकार देता येत तुला. आणि हे खरं आहे की त्या कविता फक्त तुझ्यासाठी लिहितोय व नेहमी लिहित राहीन. मी जर हाच प्रॉब्लेम असेल तर मीरा जर हाच प्रॉब्लेम असेल तर मी तुमच्या ग्रुपमध्ये येईन. याच बहाणाने तुझ्यासोबत राहायला मिळेल व 1 महिना वाट बघूयात. जर अर्जुनने मला पत्राच्या उत्तराबद्दल नाही विचारलं तर तुला माझं प्रेम मान्य करावे लागेल. मीरा तो मला नाही विचारणार. जर विचारलं तर मी विसरून जाईन की मी तुला आजच्या दिवशी भेटले होते व तुमच्या मैत्रीच्या नात्यात नाही येणार. गौरवने या गोष्टीला होकार दिला. 1 महिना संपला पण अर्जुनने कधी त्या पत्राबद्दल विचारलंच नाही. मी आणि गौरव प्रेमाच्या रेशीम बंधनात एक झालो.
त्यानंतर अर्जुन अचानक कॉलेजमधून गायब झाला व कॉलेजमध्ये दिसलासुद्धा नाही. आम्ही आमच्या इतके गुंतलो की त्याची कधी आठवणसुद्धा झाली नाही. सर्व खूप छान होतं. मी खूप आनंदी होते. पण 6 महिन्यांनी म्हणजे फेब्रुवारीमध्ये आमच्या नात्याला काय माहिती कोणाची नजर लागली. माझ्या वडिलांना आमच्या प्रेमाविषयी कळलं. त्यांच्या डोक्यात काय माहिती कोणीही टाकलं होतं की माझ्यावर गौरवने काळा जादू केला व आपल्या प्रेमात फसवले आहे. वडील रोज नवीन बाबा बघू लागले होते. मला काही समजत नव्हतं. मी त्यांना अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला की असं काही नाही. पण त्यांना हेच वाटू लागलं होतं की मी नाही तर काळा जादू माझ्या तोंडून बोलून घेतोय. त्यात मोठी भर ढोंगी बाबाने टाकली. त्यांच्या मते माझ्यावर काळा जादू एका मुलाने केला आहे. आता त्याचा ठाम विश्वास झाला होता. पण हे सर्व खोटं होतं. माझा मोबाईल त्यांनी घेतला होता. मला सर्वच गोष्टीची बंदी होती. माझ्या वाढदिवसाच्या वेळी गौरवने संतोषला माझ्या घरी मला शुभेच्छा देण्यासाठी पाठवलं होतं. तेव्हा त्याने सांगितलं की 6 तारखेला संध्याकाळी सिद्धार्थनगर बस स्थानकाजवळ गौरव तुला पळून घेऊन जाण्यासाठी येणार आहे. कोणत्याही परिस्थितीत तू तिथे पोहोच. मी खूप खुश होते. म्हणून मी लग्नाला होकार दिला. जेव्हा तुम्हाला भेटले तेव्हा सर्व काही सांगावंसं वाटत होतं. मात्र मनात एक वेगळीच भीती होती. तुम्ही मला खूपच चांगले वाटला. तुम्हाला मला फसवायचं नव्हतं म्हणून लग्नाला नकार द्यायला सांगितलं होतं. मात्र तुम्हीच माझ्या वडिलांशी बोलून लग्न करण्यास मंजुरी दिली. जेव्हा 6 मार्चला म्हणजे आपल्या लग्नाच्या एका दिवसाआधी मी पळून जाणार होते तेव्हा मी एकटीच सिद्धार्थनगरला जाण्याचं निघाले होते. पण काय माहिती आमच्याबद्दल कळलं असं वाटतं होतं मला. कारण वडीलसुद्धा माझ्यासोबत येण्याचा हट्ट करू लागले होते व मीही त्यांना नाकारू शकत नव्हते. जेव्हा मी सिद्धार्थनगर बस स्थानकाजवळ पोहोचले मी 3 तास गौरवची वाट बघितली पण तो आला नाही. मी माझं सर्व सोडून त्याच्यासोबत यायला तयार होते पण तो आला नाही. म्हणून मी तुमच्यासोबत लग्न करायचं ठरवलं. त्या दिवसापासून माझं प्रेम मेलं आणि माझ्यासाठी गौरवसुद्धा मेला. समीरने मीराची सर्व हकीकत ऐकली. त्याला त्याच्या सर्व गोष्टीची उत्तरं मिळाले होते. त्याने मीराला काहीच म्हटले नाही. चेहऱ्यावर एक हास्य आणत तिला म्हणाला, तयार हो, आपण बाहेर जातोय. मीरा कुठे? मीरा, एक धक्का आहे तुझ्यासाठी. धक्का म्हणजे मला समजलं नाही. स्पष्ट बोलाल का? मीराला काहीच कळत नव्हतं. ते कळेल तुला. तयार होऊन तर ये. एक सरप्राईज आहे. समीर वेगळ्याच हास्यात म्हणाला. मीरा तयार झाली. समीरने आईला सांगितले की येताना उशीर होईल. दोघेही घराबाहेर पडले. मीराला काही समजत नव्हतं की समीरच्या मनात काय चाललंय ते. दोघांनी 143 नंबरची बस पकडली. समीरने कंडक्टरला 2 प्रेमवेळा स्टॉपसाठी तिकिटे मागितली. मीरा अजूनच गोंधळली. तिला नवीन प्रश्न पडला की प्रेमवेळा स्टॉप कुठे आहे? प्रेमवेळा स्टॉप कुठे आहे? तुझ्यासाठी एक धक्का आहे. असं बोलून समीर फक्त हसत होता. मीरा बसच्या खिडकीतून बाहेर बघत होती. तिला आजूबाजूचा परिसर ओळखीचा वाटत होता. ती 4 वर्षांनी आज अशी बसमध्ये प्रवास करत होती. शेवटी दोघे सिद्धार्थनगर बस स्थानकाजवळ पोहोचले. नगर बस स्थानक आज खूप वेगळा वाटत होता. रोज एवढी गर्दी असलेल्या स्थानकावर आज खूपच कमी गर्दी होती. आजूबाजूला असलेल्या माणसाच्या चेहऱ्यावर जणू वेगळीच नाराजी साफ दिसत होती. मीरा म्हणाली, अच्छा, आता सिद्धार्थनगर बस स्थानकाला प्रेमवेळा स्टॉप म्हणतात. छान. काय आहे सरप्राईज? समीर आता गंभीर झाला होता. तो इकडे तिकडे काहीतरी शोधत होता. पण बहुतेक त्याला जे हवं होतं ते त्याला सापडलं नसल्याने त्याच्या चेहऱ्यावर नाराजी दिसू शकत होती. तो बसस्थानकाच्या फेऱ्या मारू लागला. तेवढ्या त्याला जे हवं होतं ते त्याला सापडलं असं त्याच्या चेहऱ्यावरून वाटत होतं. मीरा सिद्धार्थनगर बसस्थानकाजवळ आल्याने तिच्या गौरवविषयीच्या आठवणी ताज्या झाल्या होत्या. ती त्याच्या विचारात हरवली होती. तोवर समीरने मीराला आवाज दिला व त्याच्याजवळ यायला सांगितले. मीराच्या मनात समुद्राच्या लाटेप्रमाणे एक एक नवीन प्रश्न येऊ लागले होते. ती पावले टाकत पुढे जाऊ लागली. मीरा त्याच्या जवळ आली. समीरने रस्त्यावर बोट दाखवत म्हणाला, बघ. मीरा रस्त्यावर बघू लागली होती.
हो, कविता लिहिली आहे इथे. फक्त कविता दाखवण्यासाठी इथपर्यंत आणलं. मीरा ती कविता वाचू लागली होती. देवाकडे तुला मागतोय कारण देवावर विश्वास होत आहे. मोबदल्यात देवाला मी माझा श्वास देत आहे. तू येशील ना माझ्या आयुष्यात तोच श्वास बनून. मी वाट बघतोय शेवटची जगण्याची आस बनून. तू नाही आलीस तरी वेड्यासारखा निर्जीव जगत राहीन. अन रोज नव्याने पुन्हा पुन्हा देवाकडे तुलाच मागत राहीन. अन रोज नव्याने पुन्हा पुन्हा देवाकडे तुलाच मागत राहीन. आणि शेवटी लिहिलं होतं, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मीरा. कविता वाचताना तिला कित्येकदा वाटत होतं की कविता गौरवने लिहिली आहे, पण ते शक्य नव्हतं. शेवटी समीरने तिला विचारले, कविता वाचणं काही जाणवलं, काही आठवलं का? नाही, काही नाही जाणवलं. तुम्ही ही कविता वाचण्यासाठी इथे घेऊन आलात. कविता खूपच छान आहे. आपल्या डोळ्यातले भाव मीरा लपवत म्हणाली. खरंच काहीच नाही जाणवलं? तुला प्रश्न पडला होता ना की सिद्धार्थनगरला प्रेमवेडा स्टॉपचं नाव का पडलं? मीरा, हो ना, सांगा ना. समीर मनावर दगड ठेवून सर्व हकीकत सांगत होता. आज त्याला गौरवबद्दल जे जे माहीत होतं ते तो तिला सांगू लागला होता. ते ऐकल्यानंतर मीरा आतून तुटली होती. तिला अजून विश्वास बसत नव्हता की गौरव अजून तिची वाट बघतोय. तिने त्याच्याबद्दल किती वाईट विचार केले होते, पण खरं कळल्यानंतर तिला स्वतःवर राग येऊ लागला होता. डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. अचानक ते म्हणाले, गौरव कुठे आहे? तो याच बस स्थानकाजवळ असतो ना? मग अजून का नाही दिसणार आपल्याला? रागाच्या भरात तिची चिडचिड होत होती. समीरही गोंधळला होता. तो बसजवळ पोहोचल्यानंतर पासूनच गौरवला शोधू लागला होता, पण गौरव त्याला कुठेच दिसला नाही. आज इतक्या वर्षांनी तो तिच्या डोळ्यात पाणी बघत होता. शेवटी तो व मीरा आजूबाजूला असलेल्या माणसांना गौरवबद्दल विचारत होते. त्या व्यक्तीच्या वाक्याने समीर आणि मीराच्या पायाखालची जमीन सरकली होती. मीरा अक्षरशः जमिनीवर बसली होती. जणू तिच्यात उभे राहण्याची ताकदसुद्धा राहिली नव्हती. तो व्यक्ती म्हणाला, तो वेडा ना? फार वाईट झालं. त्याला घेऊन सर्व हॉस्पिटलमध्ये गेले आहेत. एक व्यक्ती दारू पिऊन गाडी चालवत होता व बघता बघता त्याची कार फुटपाथवर चढली. दुर्दैवाने तो वेडा तिथे बसला होता. खूप भीषण अपघात झाला. मला नाही वाटत तो वेडा वाचेल. किती रक्त गेले बघूनच तुम्हाला अंदाज येईल. मीरा उठली. त्या फुटपाथवरील रक्ताला पाहिलं आणि तिने हंबरडा फोडला. मीराला त्या अवस्थेत समीरला बघवत नव्हतं. त्याला काहीच सुचत नव्हतं की काय करावे अन काय नाही. जितका मोठा धक्का मीराला बसला होता तितकाच मोठा धक्का समीरला सुद्धा बसला होता. समीरने मीराला सावरले व म्हणाला, त्याला बघायला आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया का? त्याला या अवस्थेत मी नाही बघू शकणार असं म्हणत मीरा नकार देत होती. त्याला गरज आहे तुझी. तुला बघताच जगण्याची त्याची इच्छा वाढेल. काय माहिती तो लवकर बरा होईल. काय माहिती तो माणूस फक्त अंदाजे लागत असेल की तो वाचू शकणार नाही, पण अस्तित्वात काही दुसरं असेल तर. समीर तिला समजावत म्हणून लागला. समीरने कसाबसा मीराला समजावले व रिक्षा पकडून तो हॉस्पिटलजवळ पोहोचले. हॉस्पिटलला बाहेर खूप गर्दी होती. सायंकाळच्या वेळी हॉस्पिटलच्या बाहेर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची गर्दी पाहून त्याला आश्चर्य वाटले. एक एक विद्यार्थ्याला बाजूला करत ते हॉस्पिटलच्या आत जाऊ लागले. डॉक्टर ICUमधून बाहेर आले व तेथे असलेल्या व्यक्तींना सांगू लागले की रक्त जास्त घाबरण्याचं काही कारण नाही. आम्ही आमचा पूर्ण प्रयत्न करत आहोत. पण काय डॉक्टर साहेब? त्यातून एक व्यक्ती म्हणाला. श्वास बंद करून ठेवला आहे. आम्हाला त्याला ICUवर ठेवावे लागले आहे. ICUने आम्ही ऑक्सिजन पुरवत आहोत. जरा पेशंट असाच करत राहिला व जगण्याची इच्छा त्याने सोडून दिली तर सांगता नाही येत आम्हाला कितपत त्यांना जिवंत ठेवण्यात यश मिळेल. हे ऐकून मीराची हालत अजूनच खराब झाली. हे समीरला बघवत नव्हतं.
त्यावर समीर मध्येच बडबडला, सर मीराला एकदा त्याला भेटू द्या, सर्व ठीक होईल. आपण कोण? डॉक्टर? आणि समीरला विचारत म्हणाले, ते महत्त्वाचं नाही आहे डॉक्टर, पेशंटला वाचवणे हे जास्त महत्त्वाचे आहे. एकदा मीराला भेटू द्या, सर्व ठीक होईल. कसं शक्य आहे? पेशंट वेडा आहे, त्याला कोणीही भेटलं तरी सारखंच. त्याला माणसं ओळखायची समज नाही. आमचं काम आम्हाला करू द्या. मीराचं प्रेम आहे त्याच्यावर. डॉक्टर एकदा भेटू द्या, फक्त मी हात जोडतो तुमच्यापुढे. हे ऐकता सर्व विद्यार्थी आपापसात कुजबूज करू लागले. तेवढ्यात सगळ्या विद्यार्थ्यांनी डॉक्टरला आग्रह केला की मीराला एकदा भेटू द्या. सर्वांच्या आग्रहापुढे डॉक्टराने मीराला पेशंटला भेटायला परवानगी दिली. मीराचं मन एका जागेवर स्थिर नव्हतं. 4 वर्षांनंतर आपल्या प्रेमाला ती बघणार होती, तेही अशा अवस्थेत. मीराचे एक एक पाऊल जड जात होते. ती आत शिरली. गौरव ओळखायला येत नव्हता. वाढलेली दाढी, रक्ताने माखलेले शरीर. तिला त्याला बघवत नव्हतं, तरी ती मन भरून त्याला बघू लागली होती. काय बोलावं तिला कळत नव्हतं. ती फक्त एवढंच म्हणाली, गौरव बघ मी आले, तुझा श्वास घेऊन. असं बोलता बोलता मीराच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. प्रत्येक एका अश्रूने अन ती फक्त गौरवलाच बघत होती. गौरवचे मात्र काहीच प्रतिक्रिया नव्हती. फक्त त्याच्या डाव्या डोळ्यातून अश्रूचे एक थेंब बाहेर आले. मीरा आता स्वतःला सावरू शकत नव्हती, म्हणून ती बाहेर पडू लागली. तोवर तिला एक आवाज आला, मीरा. तो आवाज गौरवचा होता. उजव्या हाताने त्याने ऑक्सिजनचे मास्क पकडले होते. स्वतःचा आवाज ऐकताच ती धावत जाऊन गौरवला बिलगली व रडू लागली. यायला जास्त उशीर नाही केलास का? मी हरवले होते. मला वाट सापडतच नव्हती. अखेर सापडताच मी आले आहे तुझा श्वास घेऊन. आता कधीच सोडून जाणार नाही. फक्त तू लवकर बरा हो. एवढ्यातच नर्स बाहेरून आत आले व मीराला बाहेर जायला सांगितले. बाहेर एक मुलगा समीरला विचारत होता, तुम्ही कोण? समीर म्हणाला, मी मीराचा पती. यावर हसत तो मुलगा म्हणाला, मग मी अजय देवगण. आणि आपल्या बायकोला तिच्या प्रियकराशी भेटायला आणतं का कोणी? काहीही बोलतो हा. तेवढ्यात मीरा बाहेर आली व धावत येऊन समीरला मिठी मारली. या 4 वर्षात पहिल्यांदा मीराने समीरला मिठी मारली होती. त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. पण हा आनंद जास्त वेळ टिकू शकला नाही. मीरा त्याला म्हणाली, माझं खूप प्रेम आहे गौरववर. मी नाही जगू शकत त्याच्याशिवाय, आणि तोही नाही जगणार माझ्याशिवाय. समीर काही बोलेन तेवढ्यात डॉक्टर बाहेर आले व म्हणाले, चमत्कार आहे चमत्कार. मी 30 वर्षाच्या करिअरमध्ये हे कधीच नाही बघितलं. पेशंट श्वास घेत आहे आणि वेडा पेशंट पूर्णपणे बरा झाला आहे. बहुतेक त्या कारच्या घाताने त्याच्या जखमा भरण्यासाठी 25 दिवस जातील. 3 दिवसांनी पेशंटला डिस्चार्ज मिळेल. यावर सर्व विद्यार्थी ओरडले, सर कार नाही, प्यार आहे प्यार. समीर एकटा घरी पोहोचला. त्याने सर्व घरी खरोखर सांगितलं. घरच्याने त्याला वेड्यात काढलं, पण त्याचा निर्णय ठाम होता. त्याने आपल्या आईवडिलांना खूपच समजावले, पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आईवडिलांच्या मते समाजाला अमान्य आहे, लोक निंदा करतील, पण समीरचे म्हणणे एकच होते, मीराचे प्रेम नाही माझ्यावर, ती खुश नाही माझ्यासोबत. मी जे करायला जातो त्याने सर्व खुश राहू. एखाद्या शवाप्रमाणे नाही बघता येत आपल्या प्रेमाला, त्याऐवजी दूर असून खुश बघितलेले जास्त योग्य. अखेर समीरचे म्हणणे त्यांनी मान्य केले, मात्र त्यांना ते पटले नव्हते. मात्र मान्य करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा काहीच पर्याय नव्हता. 3 दिवस समीर रोज डबा घेऊन त्या हॉस्पिटलमध्ये जाऊ लागला होता. त्यांना हवं नको ते सर्व पाहू लागला होता. त्याने मीराच्या चेहऱ्यावर पुन्हा आधीसारखे हास्य आणले होते. 3 दिवसाने गौरव व मीराला समीरने आपल्या घरी आणलं. जवळच्या सोसायटीमध्ये एक घर भाड्याने घेतले व स्वतःच्या आई वडिलांच्या विरोधात जाऊन समाज दुनियेला न जुमानता त्याने मीरा व गौरवचे लग्न लावून दिले. गौरव पूर्णपणे ठीक होईपर्यंत त्याची पूर्ण जबाबदारी उचलण्याचा निर्णय घेतला. त्याग प्रेमाचा खरा धर्म आहे. दुसऱ्याच्या सुख मानणारे, दुःखात साथ देणारे तेच खरे प्रेमी. प्रेमात त्याग हा सर्वात महत्त्वाचा आहे.
तसेच आपल्या प्रेमाची शेवटच्या श्वासापर्यंत वाट बघणं हे तेवढेच महत्त्वाचं. कारण प्रेम हे नातं असं असतं जे कायमचं जपायचं असतं. एकमेकांच्या यशासाठी सर्वस्व अर्पण करायचं असतं.